भविष्याचे नियोजन गुप्त ठेवा. या पाठाचा उर्वरित भाग आपण पाहत आहोत. मौन म्हणजे कमजोरी नाही, ती ताकद आहे, ती रणनीती आहे. मौनाला अनेकदा चुकीच्या अर्थानं समजलं जातं. तो काही बोलत नाही म्हणजे त्याला माहिती नाही. काहीच प्रतिक्रिया नाही म्हणजे दुर्बल आहे, ही लोकांची कल्पना असते. पण सत्य अगदी याच्या उलट आहे. मौन म्हणजे दुर्बलता नाही तर संयमाची उंची आहे. मौन म्हणजे पराभव नव्हे तर रणनीतीचा गाभा आहे. आणि मौन म्हणजे भीती नाही तर अंतर्मुखतेचं तेजस्वी स्वरूप आहे. जेव्हा तुम्ही मौन राहता तेव्हा तुमचं उपस्थित असणं हीच एक मोठी प्रतिक्रिया ठरते. मौन म्हणजे फक्त न बोलणं नव्हे, ते एक प्रकारचं मनाचं शस्त्र आहे. कारण शब्द उधळणं ही सोपी गोष्ट आहे, पण योग्य वेळेपर्यंत स्वतःला थांबवणं हे खऱ्या योद्ध्याचं काम आहे. मौन ही तुम्ही जगाला दिलेली एक न समजणारी कोडं असते, ज्यात समोरच्याला गोंधळून टाकण्याची ताकद असते. मौनात गूढता असते. गूढतेत संधी दडलेली असते. तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे हे कोणालाच ठाऊक नसतं. त्यामुळे लोक अंदाज लावतात आणि या अंदाजामध्येच त्यांच्या मनाची अस्वस्थता वाढते. त्यांचं लक्ष तुमच्याकडे राहतं. पण दिशाहीनपणे हीच वेळ असते तुमची वाट तयार करण्याची, तुमचं आयुध धारदार करण्याची. एक कर्तबगार खेळाडू मैदानात उतरण्यापूर्वी लोकांमध्ये आपल्या रणनीतीचा मोठा गाजावाजा करत नाही. तो केवळ तयारी करत राहतो आणि एकदा मैदानावर उतरला की त्याची कृतीच इतकी प्रभावी असते की लोक स्वतःच निशब्द होतात. मौन ही तुमची तयारी आहे आणि कृती हे उत्तर आहे. जगातले सर्व यशस्वी खेळाडू, लढवय्ये, संशोधक, कलाकार यांच्या यशामागे एक लक्षणीय गोष्ट दिसते. ते खूप विचार करतात, कमी बोलतात. त्यांचं काम बोलतं, त्यांचे शब्द नाही. मौन म्हणजे तुमचा आंतरिक आवाज अधिक तीव्र होण्यासाठी दिलेला अवकाश आहे. जेव्हा बाहेर काहीच गोंगाट नसतो तेव्हाच आतून असणारा आत्मविश्वास स्पष्ट ऐकू येतो. मौन राखणं हे खूपदा लोकांना चिडवतं, कारण मौनात अनिश्चितता असते आणि लोकांना अनिश्चितता सहन होत नाही. ते स्पष्ट बोलून टाकणाऱ्यांना पचवतात, पण ज्यांचं मौन स्वतःची ताकद आहे अशा व्यक्ती त्यांना अस्वस्थ करतात आणि हीच अस्वस्थता तुमचं संरक्षण बनते. त्यामुळे जर तुम्ही एखादं मोठं स्वप्न पाहिलं असेल, एखादी दिशा ठरवली असेल, तर बोलू नका, मौन ठेवा, तयारी करा आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तुमचं काम इतकं घणाघात करणारं असावं की जग अवाक व्हावं. कारण मौन हे ना फक्त रणनीती आहे, ते एक शस्त्र आहे आणि त्या शस्त्राचा उपयोग नेमका कसा करायचा हे ज्याला जमतं तोच इतिहास घडवतो. ध्येय असतं अगदी डोळ्यात, मग स्वप्नात, मग मनात आणि शेवटी कृतीत. पण त्या कृतीच्या आधी जर आपण फक्त बोलण्यात वेळ घालवला तर ध्येयाचं तेज आधीच मावळायला लागतं. ध्येयाला फक्त ठरवणं पुरेसं नसतं,
त्यासाठी मन आणि शरीर शांत पण झपाटलेलं असायला लागतं. आपण जर 2 दिवसांनी सांगत राहिलो, मी हे करणार आहे, ते करतो आहे, येतोय काहीतरी मोठं, तर लोक ऐकतात, प्रतिक्रियात येतात आणि आपलं लक्ष तिकडे वळतं, कृतीकडे नाही. आपण नकळत बाहेरच्या दादागिरीच्या मोहात अडकतो. पण खऱ्या खेळाडूला गोल न मारता आधी सेलिब्रेशन करायला आवडत नाही. त्याला माहीत असतं, खेळ संपेपर्यंत आपण खेळाडू आहोत, विजेता नाही. ध्येय पूर्ण होईपर्यंत शांत राहा. हा फक्त सल्ला नाही, ती एक आयुध आहे. तुम्ही काम करत आहात, झगडत आहात, योजना आखत आहात, पण त्याचा आवाज बाहेर जात नाहीये. ही गुप्तता तुम्हाला मानसिक ताकद देते. तुम्ही बाहेरच्या लोकांच्या अपेक्षा, टीका, मतं या सगळ्यांपासून स्वतःला दूर ठेवता. तुम्ही लक्ष केंद्रित करता फक्त ध्येयावर. यशाचं वळण केव्हा येईल हे ठरवणं तुमचं काम नाही, पण त्या वळणाकडे वाटचाल करताना पाय चालू ठेवणं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि हे चालणं सुद्धा इतकं तीव्र असावं की त्यात तुमच्या बोलण्याची गरजच भासू नये. कारण जेव्हा तुम्ही ध्येय गाठता तेव्हा तुम्ही बोलत नाहीत, तुमचं यश ओरडतं. एका वाघाची शिकार सुरू असते तेव्हा तो गर्जना करत नाही, तो दबकत असतो. त्याचा प्रत्येक पाऊल निशब्द पण नेमका असतो. कारण त्याला माहीत असतं, एकदा वेळ आली की सगळं जंगल त्याची गर्जना ऐकणारच आहे. तसंच तुमच्या ध्येयाबाबतीत असावं. शांत राहा. लक्षात ठेवा, ध्येय हे बोलून नाही, कृतीतून सिद्ध करायचं असतं. त्यामुळे स्वप्न पूर्ण होईपर्यंत फक्त स्वतःशी बोला. आपल्या वहीत लिहा, भिंतीवर लिहा, मनात घोळवा, पण बाहेरचा गाजावाजा थांबवा. तुमचं ध्येय तयार होतंय, आकार घेतंय, घडतंय, याला वेळ द्या, शांतता द्या आणि एकदा ते पूर्ण झालं मग ठणठणा करा. एवढा ठणठणा करा की ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नव्हता ते सुद्धा थक्क व्हावेत. कारण मौनात ताकद असते आणि त्या मौनातून निर्माण झालेलं यश तेच जगात सर्वात मोठ्या आवाजात गरजतं.